नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीचे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत चुलीवरचे उडीद वडे। चुलीच्या जाळावर तळलेल्या वड्यांची चव काही वेगळीच असते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। ही डाळ आपण पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया, जेणेकरून त्यातील पावडर किंवा कचरा निघून जाईल। आता यात आपण भरपूर पाणी घालून ही डाळ आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायची आहे। 4 ते 5 तास झाले आहेत। तुम्ही बघू शकता आपली उडीद डाळ मस्त टम भिजलेली आहे। आता यातील सगळं पाणी आपण निथळून घेऊया, कारण डाळ वाटताना आपल्याला पाण्याचा वापर अगदी कमी करायचा आहे। इथे मी एक छोटा मिक्सरचा भांडा घेतलेला आहे। आता आपण ही भिजलेली डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत। लक्षात ठेवा, वाटताना पाणी अजिबात जास्त घालायचं नाही। गरजेनुसार फक्त 1 ते 2 चमचे पाणी टाकूनच ही डाळ आपल्याला छान घट्ट आणि बारीक वाटून घ्यायची आहे। उडदाची डाळ चिकट असते, त्यामुळे मिक्सर सलग चालवला तर तो गरम होतो आणि पीठही गरम होते। पीठ गरम झाले की ते वडे तेलकट होतात, म्हणून मिक्सर चालू बंद करा। पहा किती छान अशी आपली डाळ इथे वाटून झालेली आहे। आता आपण राहिलेली डाळही इथे याच पद्धतीने वाटून घेणार आहोत। पण आता वड्यांना छान चव आणि तिखटपणा येण्यासाठी इथे मी थोडं आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठही घालून हे वाटण अगदी एकजीव करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपलं पीठ अजिबात पातळ झालेलं नाही आणि पिठाचा रंग अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे। असंच घट्ट पीठ आपल्याला वड्यांसाठी हवं असतं। आपल्याला हे पीठ 5 ते 6 मिनिटं अशीच एका दिशेने फेटून घ्यायचे आहे। हे पीठ फेटल्यामुळे वडे अगदी मऊ होतात। आता आपण चूल पेटवून त्यावर कढई ठेवलेली आहे। वडे तळण्यासाठी आपण यामध्ये भरपूर असं तेल ओतून घेणार आहोत। वडे छान फुगण्यासाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी तेल अगदी कडकडीत तापून घ्यायचं आहे। आता आपलं तेल गरम होतंय, तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी पण दाबा, जेणेकरून माझ्या अशाच गावरान आणि सोप्या रेसिपी तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। ज्यांना हातावर वडे बनवायला जमत नाही त्यांच्यासाठी एक सोपी युक्ती। इथे मी ही मोठी पळी घेतलेली आहे। या पळीला आपण मागच्या बाजूला थोडंसं तेल, थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे। मग त्यावर पिठाचा गोळा ठेवून छान गोल करायचा आहे। या पद्धतीने आपण हा असा गोल करून त्यामध्ये एक छिद्र पाडायचं आहे। आता ही पळी आपल्याला तेलावर धरून वडा असा अलगद हळूच तेलात सोडायचा आहे। किती सहज वडा तेलात सुटलेला आहे। आकारही छान गोल आलेला आहे। वडे तेलात सोडल्यानंतर चुलीचा जाळ जास्त मोठा नाही ठेवायचा, मध्यम आचेवर वडे तळायचे आहेत, म्हणजेच ते आतपर्यंत छान शिजतात। जर जाळ मोठा असेल तर वडे वरून लगेच लाल होतील आणि आतून कच्चे राहतील। आता एका बाजूने छान सोनेरी रंग आलेला आहे की आपण हा वडा हळूच उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने मस्त कुरकुरीत होईपर्यंत जळून घेऊया। पहा किती छान असा आपला वडा इथे तयार झालेला आहे। आता आपण पारंपरिक पद्धतीने हातावरचे वडे बनवून घेणार आहोत। त्यासाठी हाताच्या तळावर आपण बोटांनी थोडं पाणी लावून घ्यायचं। पिठाचा एक छोटा गोळा हातावर ठेवून तो छान गोल थापायचा आणि अंगठ्याने मध्यभागी छिद्र पाडायचं। हा वडा बोटाच्या सहाय्याने अगदी हळूच आणि सावकाश गरम तेलात सोडायचा। बघा, हातावर बनवलेला वडा सुद्धा काय मस्त गोल गलगलीत झालाय। मैत्रिणींनो, वडे तळताना तेल चांगलं तापलेलं असावं। जर तेल थंड असेल तर वडे खूप तेल पितात आणि तेलकट होतात, आणि जर पीठ खूप सैल झालेलं असेल तरीही वडे तेलकट होतात। म्हणूनच आपण पीठ
वाटतानाच पाण्याचा वापर कमी केलेला होता. याच पद्धतीने आपण सगळे राहिलेले वडे तयार करून घेणार आहोत. मंडळी, तुम्हाला हे वडे सांबारासोबत खायला आवडतात की नारळाच्या चटणीसोबत? मला खाली कमेंट करून नक्की सांगा बरं. आता आपण हे सगळे वडे अशाच पद्धतीने आपण इथे तयार करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान आणि आपली सोपी पद्धत यानेच आपले वडे किती छान असे झालेले आहेत. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून कापसासारखा मऊ हा चुलीवरचा गरम वडा आणि सोबत चटणी किंवा सांबर. मंडळी, सुख म्हणजे दुसरं काय असतं हे खाऊनच पोट भरेल पण मन नाही भरणार, गॅरंटी आपली. तर मग वाट कसली बघताय? तुम्ही पण चूल पेटवा किंवा गॅस. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला मग, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत गावरान रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.